धनंजय मुंडेंची आणि सुरेश धसांची जी सेटलमेंट करून दिली ती भाजपच्या हिताची होती. ती बावनकुळेंना जो काही विरोध आहे तो फडणवीसांपर्यंत जाऊ नये म्हणून बावनकुळेंनी या दोघांचा समेट घडवून आणला. तुम्हाला जर लक्षात येत असेल तर पक्षासाठी वाटेल ते करणारी माणसं पक्षाच्या विरोधात लोकांनी जाऊ नये म्हणून कुठलंही कुभांड रचू शकतात. पण त्याच्यात बावनकुळे साहेबांना माहितीये कुणाला बदनाम करायचं होतं आणि कुणाला त्या ठिकाणी वाचवायचं होतं आणि कुणाला सपोर्ट करायचा होता. त्यांनी पॉलिटिकल सेटलमेंट बरोबर केली. बदनाम मात्र लढणारा माणूस झाला. शेवटी त्यांची आयडियोलॉजी, त्यांची लोक बरोबर गेम करतात. एखाद्याला वर गेलेला खाली पाडतात आणि खाली असलेल्याला बरोबर वर करतात. खरंय की नाही? डाव ओळखा.